आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यातून आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 43,000 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। पुण्यातील एकता नगर परिसरात त्यामुळे पुराचा फटका बसलाय। इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं आहे। एकता नगरमध्ये पाणी शिरू नये यासाठी मातीचा बांध घालण्यात आला होता आणि तो बांध सुद्धा आता पाण्याच्या वेगामुळे फुटलाय। त्यामुळे वाहनं आणि दुकानं तसंच इमारती सुद्धा पाण्याखाली गेल्यात। खडकवासला धरणातून 43,000 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला। त्यामुळे एकता नगर परिसराला पुराचा फटका बसलेला आहे। इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे आणि या इमारतीच्या आवारात पाणी शिरू नये यासाठी महापालिकेने एक मातीचा भराव घातला होता। मात्र हा मातीचा भराव पाण्याच्या वेगामुळे फुटला आणि त्यानंतर या परिसरात पुराचं पाणी शिरलंय। आणि एकूणच तिथली स्थिती काय आहे पाहण्यासाठी आपल्या सोबत अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, पाण्याचा भराव जो होता तो फुटला आणि त्यामुळे पाणी आतमध्ये शिरलेलं आहे। एकता नगरमध्ये पाण्याचा वेग पण जोरदार आहे आणि तिथं इमारतीच्या आवारात सुद्धा पाणी शिरलेलं आहे। सध्याची तिथली काय स्थिती आहे? सध्या जर आपण पाहिलं तर खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 43,000 पेक्षा जास्त वेगाने पाणी सोडलं जाते आणि हे पाणी थेट आता एकता नगरमध्ये शिरलेलं आहे। जी ग्राउंड फ्लोअरची ती दुकानं आहेत या दुकानांमध्ये हे पाणी शिरले, तर पार्किंगमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। दुकान चालकांचं या पाण्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते। खरं तर महापालिकेचे अधिकारी असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर आज शाळेचा दिवस होता, आता शाळा सुटत आहेत आणि मुलं जे आहेत ते या शाळेतून घरी येत आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत या मुलांना आपल्या घरापर्यंत सोडत आहेत। खरं तर आपण पाहतोय की अक्षरशः अगदी सगळी वाहनं बुडलेली आहेत आणि या वाहनांना बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी रहिवासी करत आहेत। खरं तर अगोदरपासूनच हळूहळू पार्किंगमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली होती, मात्र पुराचं पाणी या एकता नगरमध्ये शिरू नये यासाठी नदीच्या कडेला एक मातीचा बांध घालण्यात आला होता। तो बांध दोन जागी अचानकपणे फुटला आणि मोठ्या वेगाने हे पाणी जे आहे ते एकता नगरमध्ये सध्या शिरलेलं आहे। मी जर आता आपण पाहतोय की जे अग्निशमन दलाचे जवान आपल्या समोरून येत आहेत त्यांच्या कमरेपर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि हा जो जे येत आहे तो रस्ता आहे, खाली डांबरी रस्ता आहे आणि रस्त्यावर एवढं पाणी आलेलं आहे। त्यांच्या पाठीमागं रहिवासी सोसायट्या आहेत, त्या सोसायट्यांचं पार्किंग भरून देखील वरती आता पाण्याची पातळी सध्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जे सुरुवातीला या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या इमारतीत पाणी शिरायला सुरुवात होतं पार्किंगमध्ये, त्या इमारतीचे पार्किंग आता एक पाण्याने काठोकाठ भरल्याचं सध्या पाहायला मिळतंय। काही नागरिक जे आहेत ते कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे रस्त्यावर लावलेली वाहनं अक्षरशः त्यांची बुडालेली आहेत। अग्निशमन दलाचे जवान काही वाहनं जी आहेत ती या ठिकाणाहून बाहेर देखील काढलेली आहेत, मात्र काही नागरिकांची वाहनं आपण पाहतोय की या ठिकाणी बुडालेली आहेत आणि ही वाहनं देखील आता खराब होणार आहे। अशा प्रकारे दरवर्षीच या एकता नगर भागामध्ये नागरिकांचं नुकसान होतं, त्यामुळे नागरिक या ठिकाणचे प्रचंड संतापलेले आहेत आणि याच्यावर कायमची उपाययोजना करावी अशी देखील मागणी सध्या या ठिकाणचे नागरिक करत आहेत। तातडीने अग्निशमन दलाचे जवान आता लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांना या पाण्यातून बाहेर काढत आहेत आणि सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे। खरं तर आत्ता देखील आपण जर पाहिलं तर घाट माथ्यावर सध्या रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मोठा पाऊस देखील त्या ठिकाणी पडतोय आणि त्याच्यामुळे जो धरण साखळी जी आहे खडकवासला धरण साखळी, त्यामधील जी 4 धरणं आहेत या 4ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होतोय आणि या पाण्याच्या येवामुळे खाली हे धरणातून पाणी विसर्गाच्या रूपाने सोडावं लागतंय। खरं तर काही वेळापूर्वीच आपण पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी देखील बोललेलो आहोत, त्यांचं देखील म्हणणं आहे की जर मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा झाला तर आणखी हा विसर्ग वाढवला जाऊ शकतो। सध्या जो 43,000 क्युसेक वेगाने विसर्ग केला जातोय तो 50,000पर्यंत वाढवला देखील जाऊ शकतो असं देखील या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं। त्यामुळे या ठिकाणी आता
जी वारंवार भीती असते की पावसाळ्यात एकता नगर भागात पुराचा फटका बसेल, आता या पुराचा फटका बसायला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणावं लागेल आणि हळूहळू ही पाण्याची पातळी देखील सध्या वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नागरिक या ठिकाणचे चिंतेत आहेत, नागरिक भयभीत झालेले आहेत। मात्र पालिका प्रशासनाकडून या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी देखील हलवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। दुकानांमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दुकानांचं मोठं नुकसान होणार आहे आणि नागरिक जे आहेत ते अत्यंत सध्या चिंतित असल्याचं पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी भयभीत आहेत। अगदी काही ठिकाणी कमरेच्या वर पाणी हे आलेलं आहे आणि या पाण्यामुळे नागरिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। माझ्यासोबत पालिकेचे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त मॅडम आहेत। मॅडम, किती आतापर्यंत नागरिकांना आपण सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे? अंदाजे 50 ते 75 म्हणजे 75 नागरिकांना आपण आता म्हणजे 70 ते 80 त्याच्यामध्ये आपण थोडंसं हे करा। पण तुम्ही जो मातीचा भरावा घातला होता तो अचानक फुटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली? नाही, मातीचा भराव नाही, मातीचा हा कच्चा बांध आहे, कारण तो 30-35 हजारापर्यंत तग धरू शकतो, परंतु हे पाण्याचं प्रमाण किमान 45 ते 50 हजार क्युसेक आहे। त्यामुळे काही भागातनं मातीच्या भराव थोडी माती निघालेली आहे आणि ज्यावेळी पाण्याचं प्रमाण प्रचंड वाढते तर जे आपले ड्रेनेज लाईन असतात त्या ड्रेनेज लाईनमधनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उलटा भागामध्ये सुरू होत असतो, प्रत्येकाच्या ड्रेनेज लाईनमधनं। त्यामुळे ड्रेनेज लाईनमधनं संपूर्ण भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। मग आता या ठिकाणची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे की कमी होईल? पाण्याचा विसर्ग जर धरण खात्याने जर वाढवला तर हा पाण्याची पातळी वाढू शकते अजूनही, परंतु त्यामुळे आम्ही त्यांच्याशी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहोत। पाटबंधारे विभागाशी कॉन्टॅक्टमध्ये आहे म्हणतायत, वाढवणार आहेत किंवा काय तुम्हाला सूचना कशा द्या? काही सूचना नाही, वाढवण्याबद्दल सूचना नाही आहेत। आता किती विसर्ग सुरू आहे, तुम्हाला किती माहिती दिली? 43,271 ने विसर्ग सुरू आहे, परंतु हा जर 43,271 असला परंतु अधूनमधून मिळणारे जे प्रवाह असतात पाण्याचे त्यामुळे सांगितल्यापेक्षा किमान 2-3 हजार क्युसेक तर जास्त राहू शकतो हा विसर्ग। मग आता ज्या नागरिकांचं किती नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले, दुकानांचं किती नागरिकांचं नुकसान झालं? जी तळमजल्यावरची दुकानं आहे ते 2-3 दुकानांमध्ये पाणी घुसलेलं आहे। नागरिकांचं इथे बऱ्यापैकी तळमजल्यावर घरं नाहीत आणि ज्या बिल्डिंग आहेत ते ऑलरेडी वरच्या मजल्यावर किंवा नातेवाईकांकडे शिफ्ट झालेले आहेत, कारण आपण या भागामध्ये सकाळी 9-9:30 वाजल्यापासून पब्लिक अनाउन्समेंट आपली कंटिन्यू सुरू आहे। त्यामुळे नागरिक अवेअर आहेत, फक्त त्यांनी थोडं जबाबदारीने वागावं एवढंच आमचं आव्हान आहे। नक्कीच आपण पाहतोय की सकाळीपासूनच या ठिकाणाहून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलावं असं आम्ही सूचना देतोय असं सांगितलं जाते। आता मी या ठिकाणी जे तळमजल्यावर दुकानं आहेत त्या दुकानांची आपल्याला परिस्थिती दाखवणार आहे। सध्या या सगळ्या दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण पाहतोय की दुकानाचं शटर ज्या ठिकाणी येऊन उघडलं जातं ते संपूर्णपणे बुडालेलं आहे, त्यामुळे या दुकानाच्या आतमध्ये देखील पाणी गेलेलं आहे आणि या दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। खरं तर यापूर्वी देखील अजिंक्य आपण परिस्थिती पाहतोय, मात्र एक प्रश्न आहे, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की वारंवार हे पाणी येत असतं, दरवर्षी परिस्थिती एकता नगरमध्ये येत असते, पण तरी सुद्धा त्यावर उपाययोजना का केली जात नाही? काय तांत्रिक अडचणी आहेत उपाययोजना कायमस्वरूपी उपाययोजना करायला? अगदी बरोबर आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं तर 2 वर्षांपूर्वी यापेक्षा देखील भयानक परिस्थिती या भागाची झाली होती। मात्र जे सांगितलं जातं अधिकाऱ्यांकडून की ही जी घरं आहेत ते अक्षरशः नदीला चिकटून घरं आहेत, त्यामुळे नदी क्षेत्रात ही घरं बांधली गेली असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होती असे काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची घोषणा केली गेलेली आहे। यापूर्वीच या घरांमध्ये पाणी शिरू नये यासाठी नदीला सुरक्षा भिंत बांधण्याचं देखील मंजुरी यापूर्वी भेटली होती असं देखील नेत्यांकडून सांगितलं होतं। मात्र काम अद्याप कुठलंही झालेलं नाहीये, फक्त पालिकेकडून एक मातीचा भरावा घातला गेला होता आणि त्या मातीच्या भराव्याच्या भरोशावर हे पाणी इकडे येऊ नये सोसायट्यांकडे असं केलं गेलं होतं। मात्र पाण्याचा सध्या जर वेग पाहिला तर मोठ्या प्रमाणात वेग आहे आणि अगदी काही सेकंदात हा मातीचा भरावा वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे हे अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी रस्त्यावर आलेलं आहे, नागरिकांच्या घरात शिरलेलं आहे, पार्किंगपर्यंत हे पाणी गेलेलं आहे, काही नागरिकांच्या गाड्या यामध्ये बुडालेल्या आहेत, लहान मुलांची। आता आपण जर काही वेळापूर्वीचं या ठिकाणचं दृश्य पाहिलं तर मातीचा भरावा फुटल्यामुळे अचानकपणे पाणी हे जे आहे ते मोठ्या वेगाने या भागात शिरल्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं, लहान मुलांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। आता आपण पाहतोय की अजून देखील जे शाळेतील विद्यार्थी आहेत ते घरी येत आहेत, कारण की शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे। कामावरून नागरिक घरी येत आहेत आणि कामावरून घरी आल्यानंतरही त्यांना या ठिकाणची परिस्थिती समजते। आता अशाच पाण्यातून आपल्या घराच्या दिशेने हे सगळे नागरिक चाललेले आहेत आणि या नागरिकांची राहण्याची देखील सोय केलेली आहे असं पालिकेच्या वतीने सांगितलं जाते। मात्र जे आता
या मागची जी आपल्या बिल्डिंग आहे या बिल्डिंगचं पूर्णपणे पार्किंग जे आहे जवळपास 10 ते 12 फूट हे पाण्याची सध्या या बिल्डिंगची पातळी आहे आणि वरती लहान मुले महिला देखील आहेत। त्यामुळे आता या नागरिकांना कशा प्रकारे ज्या सोयी सुविधा आहेत त्या पालिका पुरवणार आहे किंवा त्यांना खाली आणून सुरक्षित ठिकाणी हलवणार आहे याबद्दल अद्याप कुठलीही स्पष्टता आलेली नाही आहे। कारण की लहान मुलं मोठ्या प्रमाणात आता आपण पाहतोय की या ठिकाणी बोट ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। आता या बोटमध्ये नागरिकांना बसवलं जाईल आणि या बोटच्या माध्यमातून या सगळ्या नागरिकांना अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं जाईल। अग्निशमन दलाच्या जवानांनी अशा प्रकारे या ठिकाणी बोट आणलेल्या आहेत आणि या बोटीत जे अडकलेले नागरिक आहेत त्यांना बसवलं जाईल आणि सुरक्षित ठिकाणी हलवलं जाईल असं आता सांगितलं जात होतं आणि प्रत्यक्षात या ठिकाणी ही बोट देखील दाखल झालेली आहे। त्यामुळे जी लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील जे घरांमध्ये अडकलेले आहेत आणि घरांच्या पार्किंगमध्ये 8-8, 9-9 फूट पाणी साठलेलं आहे त्या नागरिकांना या बोटच्या माध्यमातून आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या बोटमध्ये बसवून या नागरिकांना बाहेर काढलं जाणार आहे। किती बोट नेमके आणलेले आहेत, कशा प्रकारे आता काम सुरू होणार आहे? आता ह्या प्रकारे ना बोटमध्ये हवा मारल्यानंतर पूर्ण बोट फिरणार, जिथे नागरिकांना बाहेर यायचं ते बाहेर येऊ शकतात, ज्यांना थांबायचं त्यांना थांबू शकतात। ज्या नागरिकांना बाहेर यायचं त्यांना आपण या बोटच्या माध्यमातून सुरक्षितपणे बाहेर काढलो होतो। किती तुमची पथकं या ठिकाणी जवान झाले, जवान किती आलेले आहेत? आता एक 20 ते 25 जवान आलेले आणि आहेत। बोटी किती आणले गेले? आता ही एक बोट आली, अजून जवान येतात, ते अजून एक बोट येते बाहेर। आपण पाहतोय की आता अग्निशमन दलाचे हे सगळे जवान आहेत ते अशा प्रकारे आता पहिली बोट या ठिकाणी दाखल झालेली आहे। आणखी देखील या ठिकाणी बोटी आणल्या जातील आणि या बोटच्या माध्यमातून ज्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर यायचं आहे त्यांना बाहेर काढलं जाईल असं देखील सांगितलं जातंय। त्या समोरच्या इमारतीत एक वयोवृद्ध नागरिक मी आपल्याला उभं राहिलेलं दाखवतोय। त्याच इमारतीच्या पार्किंगमध्ये जवळपास 10 ते 11 फूट पाणी आत्ता सध्या असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे असे जे नागरिक अडकलेले आहेत वरती देखील काही मुलं उभे असल्याचं आपल्याला दिसतंय। या इमारतीच्या खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साठले आणि यांना सुरक्षित जर या पाण्यातून बाहेर काढायचं असेल तर अशा प्रकारच्या बोटीची मदत आता अग्निशमन दलाच्या जवानांना घ्यावी लागणार आहे। लहान मुलं, वयोवृद्ध महिला आणि वयोवृद्ध नागरिक यांना तात्काळ या ठिकाणाहून आता बाहेर काढण्याची जी प्रक्रिया आहे ती पालिकेकडून सध्या सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र नागरिक जे आहेत ते घरात अडकून पडलेले आहेत। ज्या नागरिकांना आपल्या घरात सुरक्षित वाटतंय अशा नागरिकांना घरामध्येच ठेवलं जाईल आणि ज्यांना बाहेर यायचं आहे अशा नागरिकांना या ठिकाणाहून बाहेर काढलं जाईल अशी ही सध्या सगळी या ठिकाणी यंत्रणा जी आहे ती आता काम सुरू करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद अजिंक्य दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय एकतानगरमधली परिस्थिती आहे। पुण्याच्या एकतानगरमध्ये खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पाणीच पाणी झालेलं आहे। या 5 दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं एकतानगरमध्ये परिस्थिती निर्माण झाली। एकतानगरमध्ये बेसमेंट पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचबरोबर पहिल्या मजल्यावर म्हणजे तळमजल्यावर सुद्धा आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। बेसमेंट मात्र सगळे पूर्णतः भरून गेलेले आहेत। त्यामध्ये असलेली वाहनं पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे। तर दुसरीकडे महापालिकेचं पथक दाखल झालेलं आहे। ते सार्वजनिक पद्धतीने घोषणा करतायत आणि तिथल्या रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करतायत। त्याचबरोबर बोट्स आता दाखल झालेले आहेत। या बोटच्या माध्यमातून अग्निशमन दलाचे जवान ज्या लोकांना घराबाहेर पडायचे त्यांना बाहेर काढणार आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे आता वाहनं बाहेर काढायला सुरुवात केली। ही दृश्य पाहतोय एकतानगरमधली ही दृश्य आहेत।